विजयाच्या जवळ पोहोचले आहेत, त्यामुळे पहिला निकाल हा भाजपच्या बाजूने जाऊ शकतो अशी आताची शक्यता आहे। निलेश बुधावलेंकडून जाणून घेऊ। निलेश, अश्विन, महायुतीमधले योगेश टिळेकरांचे पहिल्यापासून आघाडी आपल्याला पाहायला मिळते। मिलिंद नार्वेकर आणि योगेश टिळेकर यांना जास्तीत जास्त मतं सुरुवातीपासूनच मिळताना आपल्याला पाहायला मिळतात। आणखी एक महत्त्वाची बाब अशी आहे की पुण्याहून मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईच्या दिशेने योगेश टिळेकरांसाठी ताफा निघाल्याचं पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात मुंबईत देखील त्यांचे कार्यकर्ते यायला सुरुवात झालेली आहे। काही क्षणांमध्येच कदाचित पहिल्याच प्रेफरन्समध्ये योगेश टिळेकर बाहेर पडले तर मोठ्या प्रमाणामध्ये विधान भवन परिसरामध्ये योगेश टिळेकरांच्या कार्यकर्त्यांचा आपल्याला जल्लोष देखील पाहायला मिळणार आहेत। अनेक गाड्यांचा ताफा जो आहे तो या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतोय। सध्या योगेश टिळेकरांची जी मतांची आकडेवारी आहे ती जवळपास 19 पर्यंत जाऊन पोहोचलेली आहे आणि विजयाच्या अगदी समीप ते पोहोचलेत असं म्हणायला आता हरकत नाही। अश्विन, निलेश, अपडेट घेतच राहू। सध्याची पुन्हा एकदा अपडेट आपण आपल्या आकडेवारी दाखवूया प्रेक्षकांना। पंकजा मुंडेंच्या खात्यात 16, सदाभाऊ खोत यांना मतं झाली आहेत 10। तर पंकजा मुंडेंच्या खात्यात 16 मतं, सदाभाऊ खोत यांच्या खात्यात 10 मतं अशी अपडेट येते। त्यानंतर परिणय फुके 17 मतं, राजेश विटेकर 19 मतं, अमित गोरखे 22 मतं, त्यानंतर कृपाल तुमाने 16 मतं, शिंदेच्या शिवसेनेचे कृपाल तुमाने यांना 16 मतं, अमित गोरखेंना 22 मतं। म्हणजे जर ही सगळी मतं आपण आणि मगाचा जर कोटा वैध ठरवला तर 23चा आकडा गाठायला आता अवघा 1 मत त्यांना पाहिजे। पुन्हा एकदा अपडेट जाणून घेऊया निलेश बुधावले यांच्याकडनं। निलेश, तर भाजपच्या अमित गोरखेंना आतापर्यंत 22 मतं मिळालेली आहेत, आताची मोठी अपडेट। त्यामुळे 23चा कोटा जर आपण गृहीत धरला, सगळी मतं व्हॅलिड गृहीत धरली तर अवघं 1 मत आता पहिल्या पसंतीचं त्यांना हवं आहे, असं आत्ताची स्थिती आहे। मात्र अजून क्लॅरिटी आपल्याला यायची आहे। गणेश ठाकूर आपल्याला अधिकची माहिती देतील। गणेश, अगदी बरोबर। मतांची आकडेवारी जर पाहिली तर योगेश टिळेकर हे जवळपास विजयच्या उंबरठ्यावरती होते। आता आपण आकडेवारी जर पुढे पाहिली तर त्याच प्रकारे पहिल्या प्रिफरन्समध्ये भाजपने जी स्ट्रॅटेजी आखली होती ती जवळपास यशस्वी होताना दिसते। आता सगळं काही मतांची आकडेवारी ज्यावेळेस कमी होईल, कोटा कमी ठरेल तर दुसऱ्या ह्याला आता मतांची नवीन आकडेवारी आली आहे। परिणय फुके यांना 20 मतं, मिलिंद नार्वेकर यांना 17 मतं, कृपाल तुमाने यांना 16 मतं, जयंत पाटील यांना 6 मतं, शिवाजीराव गर्जे 3 मतं, सदाभाऊ खोत 10, राजेश विटेकर 21, प्रज्ञा सातव 19, योगेश टिळेकर 20, अमित गोरखे 22, पंकजा मुंडे 18, माफ करा योगेश टिळेकर पुन्हा 22, भावना गवळी 10 आणि शिवाजीराव गर्जे यांची आकडेवारी 20 पर्यंत आली। म्हणजेच 22 वरती आपण अमित गोरखे आणि योगेश टिळेकर यांना पाहतोय। त्यासोबतच 20 वरती परिणय फुके, शिवाजीराव गर्जे आहेत आणि मिलिंद नार्वेकर हे अद्याप 17 वरती आहेत। म्हणून जी लीड मिलिंद नार्वेकरांनी घेतली होती ती थोडी मागे पडलेली आहे आणि यामध्ये आता आपण पाहतो की योगेश टिळेकर, अमित गोरखे हे जवळपास जो कोटा 23चा आहे पहिल्या प्रिफरन्समध्ये तिथपर्यंत पोहोचण्याच्या जवळपास तयारीत आहेत। अश्विन, गणेश आपल्या सोबतच राहा। अजितदादांच्या राष्ट्रवादीचे राजेश विटेकर यांना मतं मिळाली आहेत 21, पंकजा मुंडे पहिल्या पसंतीतील 18 मतं त्यांना समोर येत आहेत। तर भाजपचे अमित गोरखेंना आतापर्यंत मतं मिळाली आहेत ज्याची संख्या आहे 22। या घडीची अपडेट, राष्ट्रवादीचे राजेश विटेकर, अजितदादांच्या राष्ट्रवादीचे राजेश विटेकर 21 मतं त्यांना मिळाली आहेत। पंकजा मुंडेंना पहिल्या पसंतीत 18 मतं मिळाली आहेत आणि भाजपच्या अमित गोरखेंना आतापर्यंत मतं मिळाली आहेत त्याची संख्या आहे 22।